नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। सध्या मी आहे जालना जिल्ह्यामध्ये। आपण जर का पाहिलं तर मराठवाडा आणि त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने चांगलाच हा धुमाकूळ घातला आहे। त्याच अनुषंगाने सध्या राज्यातील नेते मंडळी, सत्ताधारी आणि त्याचबरोबर विरोधक देखील मोठ्या प्रमाणात पाहणी दौरा करत आहेत। एकीकडे पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पाहणी दौरा करत आहेत आणि आता मी जिथे आहे तिथे अवघ्या काही क्षणातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरे इथे येणार आहेत। ते देखील पाहणी दौरा करणार आहेत। इथे जर का पाहिलं तर पिकांची पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेतकरी मोठ्या आशेने पीक लावतो आणि या संपूर्ण पिकाचं इथे नुकसान झालेलं आहे। माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते आहेत काही, आपण त्यांच्याशी विनोद घोसाळकर शिवसेनेचे विनोद घोसाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्यांचं मत काय आहे हे देखील जाणून घेऊया। काय सांगाल, पावसाने असा चांगलाच धुमाकूळ घातलाय काय? नाही नाही, मला असं वाटतं की अतिप्रचंड. कारण असं आम्ही जेव्हा या शेतकऱ्यांजवळ बोलतो त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं अशा प्रकारचं गेले अनेक वर्ष पाऊस पडलेला नाही आणि हा प्रचंड इथे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेती तर गेलेली आहेत, काही ठिकाणी घरं वाहून गेलेत, काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत, काही ठिकाणी आम्हाला असं ऐकायला आलं की काही या अतिपावसामुळे लोक वाहून गेलेली आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारचं या भागातील मराठवाड्यातील लोकांचं गावांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या लोकांना मदत करणं ही शासनाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे। आता शासनाचं मंत्री सगळे इकडे आलेत, तुम्हीच आता मी ऐकलं तुमच्याकडून शासनाचे मंत्री इथे आलेत, पण मला असं त्यांना थोडंसं, आता ते मंत्री आहेत त्यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण हेच मंत्री जर मंत्र्यात बसून कॅबिनेट घेऊन सचिवांकडून पहिल्यांदा जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा आम्ही एवढ्या एवढ्या लोकांना आम्ही तात्पुरती एवढी मदत करतोय, ती घोषणा ते कर्तव्य त्यांचं पहिलं होतं, ते शेताच्या बांधावरती आलेत। काही एक एक मंत्री तर इतके रागात असतात की जसं काय त्यांच्याच घरातले काही द्यायचं आहे त्यांना, की लोकांजवळ नीट बोलणं नाही आहे, त्यांना काय ठेका दिलाय का? मंत्री म्हणून त्या दुसरे येतात, ते आमच्या जिल्हा प्रमुखांसारखे येतात। शिवसेनेची प्रथा आहे, कुठे संकट आलं की लोकांना मदत करायची। तुम्ही काय जिल्हा प्रमुखात की मंत्री आहेत महाराष्ट्राचे? त्यामुळे मंत्र्यांनी मंत्र्यासारखं वागावं। प्रचंड नुकसान झालेलं आहे, तुम्ही चॅनल दिवस रास्त ओरडून सांगता, पण त्यांच्या कानावरती जात नाहीये, केवळ थापा मारण्यासाठी। अजून ते निकष ठरवू शकत नाही। आम्ही देणार काय देणार? लोकांनी कसा विश्वास ठेवावा? मुख्यमंत्र्यांचं मी आज बोललं की वर्ल्ड बँकेकडून आलेले 6,000 कोटी आम्ही या दुष्काळग्रस्तांना देणार। हे महाराष्ट्र भिकारी झालाय का? 9,000 कोटी आज शासनाचं कर्ज आहे। लाडकी बहीण योजनाचं रोज तुम्ही काय नाही काहीतरी दाखवता, म्हणजे हे शासन महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललंय? आणि त्यामुळे बांधावत येण्यापेक्षा लोकांच्या खिशात पैसे गेले पाहिजे, यासाठी शासनाने काम केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। नक्कीच आज उद्धव ठाकरे इथे काही क्षणात येणार आहेत, परंतु याआधी अनेक बाकीचे देखील करतायत। इथे कोणी येऊन गेलंय का? इथे कोण आलेलं नाही, मला वाटतं नाही, कुठे कोणी आलेलं नाही। उद्धव साहेब येतात। एकंदरीत आणखीन काय मागण्या आहेत तुमच्या? आणखी काय, आता कसं आहे ह्या मागण्या तात्पुरत्या आहेत, परंतु ह्याच्यामध्ये आता किती लोकांची मुलांची शैक्षणिक स्थिती काय आहे, त्यांचा कपडा लत्ता आहे, जे आजारी माणसं आहेत, जी आज त्यांच्या खाटेवरती पडलेली आहेत, आज ह्या परिस्थितीमध्ये त्यांची काय अवस्था आहे, म्हणजे सगळ्यात आणि पहिली त्यांचा सातबारा कोरावा करा। ज्याप्रमाणे उद्धवजींनी पहिल्याच मुख्यमंत्र्याच्या कॅबिनेटमध्ये ह्या लोकांचा सातबारा विदाऊट कुठली कंडिशन न घालता त्यांच्या खिशात पैसे गेले, तशा पद्धतीने तात्काळ निर्णय घ्यावा का हे महाराष्ट्राने केलेलं आहे। हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे, तेच ह्या शासनाने करावं, एवढीच आमची मागणी आहे। नक्कीच माझ्यासोबत इथे काही महिला कार्यकर्त्या देखील आहेत। ताई, काय सांगाल, एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिलांना हे करतायत, परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शेतकरी देखील दुःखी आहेत। एकंदरीत पाहिलं तर काय सांगाल? शेतकरी हा बेहाल झालेला आहे। इकडे ज्या आमच्या अंबड तालुक्यात आणि जालना जिल्हा पूर्ण घरोघरी जाऊन बघा तुम्ही, त्यांना जेवायला सुद्धा नाही आणि हे एक स्टिकर लावून अन्न वाटप करतायत। मुख्यमंत्र्यांना हे शोभतंय का? नाही। माझं म्हणणं आहे सरसकट यांना हे करायला पाहिजे, अनुदान द्यायला पाहिजे, सरसकट हा अनुदान। कारण की शेतात सोयाबीन, हा समोरच आता तुम्ही शेत बघितलंय, तिथं सोयाबीन होतं, आहे का सोयाबीन? तिथे पूर्ण पाणी आहे। तो शेतकरी इतका बेहाल झालेला आहे, काही लोक मेलेत,
ढोरं गुरं हे सगळे मतलब वारलेत. आता मला सांगा, जर मुख्यमंत्र्यांनी जर हे काम करायला पाहिजे ना, की सगळ्याला सरसकट अनुदान द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे, नुकसान भरपाई ही पूर्णपणे भेटली पाहिजे. सरसकट कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे. नक्कीच तुम्ही काय सांगाल एकंदरीत तुमचं मत? निश्चितपणानं की आज जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि राज्यातल्या मंत्रिमंडळांनी अक्षरशः तमाशा लावलेला आहे की राज्याचे एक मंत्री ताईंनी सांगितलं तसं स्टिकर लावून मदतीची पॉकेटं वाटतायत. खरं तर शेतकऱ्यांना अपेक्षित तुमची मदत नाही, सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आज सरकारनं काय केलं पाहिजे. आता हे रस्ता झाला आहे बाजूचा, हे पाणी कशामुळे की मोठी मोठी रस्ती करायची, त्यातून कमिशन घ्यायचं आणि आम्ही विकास केला हे दाखवायचे. प्रत्यक्षात इथं ड्रेनेजचं काही व्यवस्था झाली नाही, म्हणून या शेतकऱ्यांचं पूर्ण पीक गेलेलं आहे. म्हणजे निसर्गानेही मारलं आणि शेतकऱ्यांना सुद्धा, सरकारनं सुद्धा शेतकऱ्याला मारलंय. या अशा कैचीत सापडलेला हा जो शेतकरी आहे, त्याचं कर्ज का माफ करावं, की ज्या पिकांसाठी त्यानं कर्ज काढले ते पिकच जर हातचं गेलंय तर तो कर्ज कसं फेडणार. आणि म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. तातडीची मदत जी असती अशा प्रसंगामधली, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर, तर हा फक्त बांधावर जाऊन पाहणीचं काम हे मंत्र्यांनी करू नये. तिथं मंत्रालयात बसून शेतकऱ्यांना ताबडतोबीनं 2 दिवसामध्येच त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत. नक्कीच म्हणजे जर का पाहिलं तर अनेक दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौरा करताना दिसत आहेत, परंतु अजून अंमलबजावणी पूर्ण झालेली दिसत नाही. जवळपास 10 ते 12 दिवस झाले या मराठवाड्याला पावसाने झोडपून. म्हणजे 15 तारखेला मुसळधार वृष्टी झाली होती आणि आज काय तारीख आहे, आज 25 तारीख आहे. म्हणजे तुम्हाला 10-12 दिवस तातडीची मदत देण्यासाठी जर लागत असतील तर मला वाटतं की सरकार फक्त घोषणा करतंय, शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम करत नाही. नक्कीच इथे काही शेतकरी देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. कोण बोलेल? शेतकरी या ना पुढे या. काय सांगाल एकंदरीत, काय मत आहे? एवढं मोठं नुकसान झालंय, उपमुख्यमंत्री पाहणी करतायत परंतु अजून काही निर्णय लागला नाही. अजितदादा पाहणी करतात. एकरी जवळजवळ 45,000 रुपयाचं नुकसान आहे. पेरणी आहे, पुन्हा बी आहे, खत आहे, खुरपण आहे. इतका पाऊस झाला की पावसाने पूर्ण नुकसान झालेलं आहे. म्हणजे माझ्या जन्मात माझे वडील सांगतात की एवढा पाऊस कधीच पडला नाही, इतका पाऊस झालेला आहे. आणि अजितदादा आता सध्या दौऱ्यावर फिरतात. अजितदादा बीडमध्येच आहेत. अजितदादा म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू, योग्य वेळी. मग योग्य वेळ कधी असेल? योग्य वेळ हीच आहे ना. पुरे शेतकरी मरायला लागले ना, शेतकरी मरायला लागले ना. योग्य वेळ हीच आहे कर्जमाफी करायची. नक्कीच तुम्ही मूळचा इथलेच आहात का? मूळची इथली. तुमचं कोणतं पीक होतं? माझी सोयाबीन होती, सरकी होती. ऊस तर पूर्ण वाहून गेला. ऊसाच्या शेंड्याच्या वर पाणी, ऊसाच्या शेंड्याच्या वर 5 फूट पाणी, म्हणजे इतकं नदीचं पाणी येऊन पूर्ण ऊस बी झोपून गेला. ते एक मंत्री तर म्हटले मी रस्त्यानं का पैसे घेऊन फिरतोय काय, गिरीश महाजन. त्यांचं हे स्टेटमेंट आहे अशा काळामध्ये की मी काय पैसे घेऊन फिरतोय काय म्हणून. म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे. नक्कीच आपण शेतकऱ्यांशी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधला. योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न त्यांच्याकडून देखील विचारला जात आहे. आता आम्ही न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या मार्फत विचारतो की नेमकी सरकारची योग्य वेळ कधी येणार आणि शेतकऱ्यांना न्याय हा कधी मिळणार. कॅमेरामॅन रोहित पवारसह मी गायत्री खुबे बोडके, जालना.